हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. आणि मी आलेले आहे मस्तपैकी असे आमच्या शेतामध्ये आणि कोकणामध्ये आलेले आहे मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी. आणि नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मी तुम्हाला दाखवत आहे मस्तपैकी अशी आंब्याची वाडी. तो बघा नैन उभा आहे तिकडे आणि ऊन पण खूप आहे. आणि म्हटलं थोडंसं व्हिडिओ शेअर करू. हे बघा मोठमोठे आंब्याचे झाड आहे आपल्या शेतामध्ये, पूर्ण हिरवगार आणि आंब्याचे मस्त असे झाडं लावलेले आहेत. चला तर मी थोडंसं तुम्हाला दाखवणार आहे करवंद कसे काय ते. आता करवंदाचा थोडंसं एन्जॉय करणार आहे आम्ही. करवंद तोडणार आहे, मस्तपैकी आनंद घ्या. आम्ही दुसऱ्या वाडीत जावं लागेल रे. आणि हे बघा त्याला इतक्या मुंग्या झाडाला, खूप साऱ्या मुंग्या आहेत, चावतात ते. आणि इथून आमचं 2 किलोमीटर घर आहे. आसपास दिसतं का आमचं घर? इथून शेतामध्येच आहे, गाव सोडून. चल ना दुसऱ्या तिकडं. आंबे नाही तोडून घेतलेले वाटतं, कारण की आंबे कच्चे तोडून घेतलेले आणि विकून टाकलेले आहेत आणि थोडेसे खाण्यापुरते ठेवलेले आहेत. आणि ऊन पण भरपूर आहे, तरी म्हटलं व्हिडिओ बनव एक छोटासा गावाखेड्यावरचा आणि थोडासा आनंद घ्यावा. चला आता तुम्हाला मी काहीतरी दुसरं नवीन दाखवणार आहे. हे बघा छोटे छोटे झाडं आहेत मस्तपैकी असे. हा चाल. हे आहे मस्तपैकी असे वाडी. बघा हिरवीगार अशी काजू आंब्याचे झाडं छान असे मस्तपैकी. माझ्यासोबत नयनसुद्धा आलेलं आहे आणि आम्ही मस्त शेतात आलेलो आहे. हे बघा काजूचं झाड आहे, कारण की काजू पहिलेच येऊन गेलेलं आहे त्याला. आणि हे बघा मोर. काजूचा व्हिडिओसुद्धा टाकलेला होता माझ्या व्हिडिओमध्ये. थांब. आणि ऊन पण खूप आहे आणि म्हटलं काहीतरी थोडंसं करवंद बघूया आपण मस्तपैकी असे. हां आले तो बघा. आणि जंगल पण आहे, पण आम्हाला सवय, आम्ही घाबरत नाही. जंगलात सवय, घर पण जंगलामध्येच आहे. गाव सोडून 1 किलोमीटर अंतरावर आहे. छान मस्त असं डेकोरेट. इथं आहे पळसाचे पानं, मस्त असं तोडून घेणार आहे पळसाचे पानं. आणि करवंद तोडणार आहे मस्त असे खाण्यासाठी. हा मी तोडते, थांब.